राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचं चरित्र. यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी शके 1777 म्हणजे गोकुळाष्टमी सोमवारी म्हणजेच दिनांक 3 सप्टेंबर 1855 आणि निर्याण तिथी अश्विन वद्य तृतीया शके 1827 म्हणजेच 16 ऑक्टोबर 1905. श्री बाळकृष्ण पंत कुलकर्णी हे बाळेकुंद्री इथं राहत होते. ते मोठे कर्तबगार पुरुष होते. ते रोज अन्नदान करीत. त्यांच्या घरी रोज पुराण कीर्तन गुरुचरित्राचं पारायण असायचं. या श्री बाळकृष्ण पंतांना 4 पुत्र झाले. त्यापैकी थोरले श्री रामचंद्र पंत हेही शूरवीर होते, मातृपितृ भक्त होते. या श्री रामचंद्र पंतांचा विवाह बेळगावजवळील दड्डी इथल्या श्री नृसिंह पंत कुलकर्णी यांची कन्या गोदाक्का यांच्याशी झाला. गोदाक्कांचं सासरचं नाव सीता ठेवण्यात आलं. या दाम्पत्याच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे गोकुळाष्टमीला शके 1777 म्हणजे सोमवार दिनांक 3 सप्टेंबर 1855 या दिवशी दड्डी इथल्या मातुलगृहात पुत्ररत्न जन्माला आलं. गोकुळाष्टमीला जन्म म्हणून या मुलाचं नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आलं. परंतु श्रीकृष्णाच्या वडिलांच्या घरी सगळे दत्तोपासक असल्यानं या मुलाचं नाव बदलून त्याला दत्तू असं म्हणू लागले आणि तेच पुढं रूढ झालं. आणि हे दत्तू म्हणजेच आमचे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. श्रीपंत महाराज हे बालपणापासूनच हुशार होते. त्यांची स्मरणशक्ती फार चांगली होती. 8व्या वर्षी त्यांचा व्रतबंध झाला. बाळेकुंद्रीत शिक्षणाची सोय नसल्यानं श्रीपंत महाराजांना दड्डी इथं त्यांच्या मामाकडं पाठवण्यात आलं. दड्डी इथं कानडी शाळा असल्यामुळं पंतांचं प्राथमिक शिक्षण कानडीमधून झालं. पण मामांच्या घरची मातृभाषा ही मराठी असल्यानं त्यांना मराठीचा अभ्यास करणं सोपं झालं. लहानपणापासूनच पंतांना आध्यात्मिक ग्रंथ वाचनाची आवड निर्माण झाली. देवपूजा ते नित्य नेमानं करीत असत. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यावर त्यांची श्रद्धा जडली. इसवी सन 1872च्या सुमारास पंत हे प्राथमिक शिक्षण संपवून इंग्रजी शिक्षणासाठी बेळगाव इथल्या लंडन मिशन स्कूल या शाळेत दाखल झाले. या काळात त्यांची बालावधूत या सिद्ध पुरुषाशी भेट झाली आणि कृपेचा लाभ झाला. या श्री बालावधूतांना बालमुकुंद असंही संबोधतात. या श्री बालमुकुंदांनी कईगुड्डी इथं पंतांना अनुग्रह दिला. हा दिवस होता अश्विन वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी इसवी सन 1875. यानंतर श्री बालमुकुंदांनी पंतांकडून योग साधना आणि उपासना करवून घेतली. पुढे काही दिवसांनी श्री बालमुकुंदांनी पंतांना 7 दिवस एकटं बसवून प्राणवायू ब्रह्मांडात नेऊन परत पूर्वस्थितीत आणण्याचा क्रम समजून दिला. त्याप्रमाणे श्रीपंतांनी साधना केली. यानंतर श्री बालमुकुंदांनी पंतांना आज्ञा केली की तू हा अवधूत संप्रदाय पुढे चालव. हा मार्ग चालवण्यास तूच एक योग्य पुरुष आहेस. यानंतर श्री बालमुकुंदांनी पंतांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझ्या वाचेतून जे निघेल ते सत्य होईल. संत महंत तुझ्या भेटीला येतील. आणि इतर भक्तांना उद्देशून म्हणाले, हा सांगेल तसं ऐकत जाल आणि त्याच्या आज्ञेत राहाल तर तुमचं कल्याण होईल. याप्रमाणे पंतांनी इसवी सन 1879 पासून अनुग्रह द्यायला सुरुवात केली. श्रीपंत महाराज हे त्या काळातील पब्लिक परीक्षा पास झाले होते. या काळात त्याला फार मान होता. म्हणून त्यांनी शिक्षकाच्या जागेसाठी लंडन मिशन स्कूलमध्ये अर्ज केला. त्याप्रमाणे त्यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि यानंतर इसवी सन 1880 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा पास झाले.
श्रीपंतांचं लग्नाचं वय झालं म्हटल्यावर त्यांचा विवाह त्यांच्या मामांची मुलगी कुमारी यमनाक्का याच्याशी वैशाख वद्य प्रतिपदा इसवी सन 1882 या दिवशी झाला. इसवी सन 1889 साली पंतांचे सद्गुरू श्री बालमुकुंद यांनी देह ठेवला. सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर पंतांच्या विचारशक्तीला मोठी चालना मिळाली. त्यांच्या मनात अनेक आध्यात्मिक विचार घोळू लागले आणि त्यांनी उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. यानंतर राजयोगाचा अभ्यास केला आणि तारक योग प्राप्त करून पूर्णता गाठली. श्री पंतांचे आजोबा श्री बाळकृष्ण पंत यांना आपण संन्यास दीक्षा घ्यावी आणि संसार सोडून निजात्म सुख भोगावं असं मनानं वाटू लागलं. त्याप्रमाणे ही मनोकामना त्यांनी पंतांपुढे मांडली. पंतांनीही त्यांना संन्यास दीक्षा घेण्यास अनुमती दिली आणि याप्रमाणे संन्यास दीक्षा घेण्याचा दिवस ठरला आणि संन्यास दीक्षा देण्यास अधिकारी पुरुष कोण असा प्रश्न निर्माण झाला. बरीच खलबत झाली, पण पुढे होऊन कोणी दीक्षा देईनात. शेवटी पंतांचे मावस भाऊ श्री गणपतराव पंतांना म्हणाले, श्री बालावधूतांची दीक्षा त्रिलोकात पवित्र आहे, त्याचा तू अधिकारी, मग आजोबांना उपदेश द्यायला तुझ्याशिवाय कोण अधिकारी आहे. याप्रमाणे श्री पंतांनी आपल्या आजोबांना संन्यास दीक्षा दिली. श्री पंतांना दिनांक 21 जानेवारी 1891 रोजी पुत्ररत्न झालं. त्याचं नाव बाळाराम ठेवलं, पण हा पुत्र अल्पायुषी ठरला. दिनांक 9 सप्टेंबर 1892 रोजी बाळारामाचं देहावसान झालं. इसवी सन 1903 साली त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढील वर्षी म्हणजे इसवी सन 1904 साली त्यांच्या पत्नी सौ यमनाक्का या निवर्तल्या. याचं पंतांना अतीव दुःख झालं. श्री पंतांनी आपल्या आयुष्यात भरपूर पदं केली, अभंगरचना केल्या, दोहे केले. ते दत्तप्रेमलहरी या ग्रंथाच्या रूपानं उपलब्ध आहेत. श्री पंतांचे अनेक अधिकारी शिष्य आहेत, पण त्यातील प्रेमयोगी श्री पांडुरंग महाराज ताम्हनकर हे प्रमुख होत. त्यांनी खऱ्या अर्थानं पंतांच्या पश्चात अवधूत संप्रदाय चालवला. 1904च्या अखेरीस श्री पंतांच्या प्रकृतीत जास्त बिघाड झाला. त्यांना उदराची व्यथा जडली. 1905 सालचा गोकुळाष्टमीचा उत्सव हा श्री पंतांच्या उपस्थितीतला शेवटचा उत्सव होता. पंत कफनी वगैरे घालून भजनात बसले होते. भजन म्हणण्याचीही त्यांच्या अंगात शक्ती नव्हती. तरीही त्यांनी जागृती 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 दत्त जन्माची स्मृती हे पद म्हटलं आणि ते शेवटचंच ठरलं. यानंतर ते फारसे बोलेनासे झाले. फक्त मधून मधून बाळ किंवा बाळप्पा एवढेच शब्द उच्चारित, पण त्यांची वृत्ती मात्र शांत आणि आनंदी होती. यावेळेलाच परगावहून एक गृहस्थ अनुग्रह मागावयास आला. हे बघून पंत म्हणाले, अरे माझ्या बाळाप्पाने, मी त्यांची आज्ञा पाळतो की नाही हे बघण्यासाठी याला पाठवले रे. असं म्हणून त्या गृहस्थाला अनुग्रह दिला. हा श्री पंतांचा शेवटचा शिष्य. शेवटी श्री पंतांना श्वास लागला. उपस्थित भक्त मंडळींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू केला. श्री पंतांच्या मातोश्रींनी आणि बंधू भगिनींनी त्यांची विधिवत पूजा केली आणि श्रींचं तीर्थ त्यांच्या मुखात घातलं. श्री पंतांनी शेवटी सगळ्यांकडं प्रेमदृष्टीनं पाहिलं आणि अश्विन वद्य तृतीया शके 1827 म्हणजेच दिनांक 16 ऑक्टोबर 1905 या दिवशी वयाच्या 51व्या वर्षी महानिर्वाण केलं. श्री दासराम महाराज कृत श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची आरती. आरती अवधूता आदिनाथा गुरुदत्ता देवाधिदेव तुम्ही बालमुकुंद सत्ता. आरती अवधूता अदेह खरे तुम्ही म्हणून या विदेह जगदोद्धारा लागी दावी येला काय देह. आरती अवधूता
करविरी तव मूर्ती, जेथे सिद्धांची वसती, सागरापरी लीला, दासराम कळेची ना जगती, आरती अवधूता, आदिनाथा गुरुदत्ता, देवाधिदेव तुम्ही, बालमुकुंद सत्ता, आरती अवधूता. श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचं चरित्र आपण ऐकलंत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.